राज्यसभेवरून महाविकास आघाडीमध्ये वादाची शक्यता आहे, कारण तिन्ही पक्षांनी राज्यसभेसाठी दावेदारी ठोकलेली आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये काँग्रेसने ही जागा मिळावी अशी मागणी केली आणि त्यामुळे आता यावर महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते कसा तोडगा काढणार हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। आम्हाला राज्यसभेची जागा ही आमच्या पक्षाला दिली पाहिजे। पवार साहेबांनी या असलेल्या वर राज्यसभेवर जावं अशा प्रकारची निश्चितपणाने मागणी आमच्या सगळ्यांची आहे। एक मात्र नक्की की शरद पवार साहेब ही निवडणूक लढणार आहे। आमचं एकमत नाही हे बोलणं योग्य नाही। राज्यसभेवरून महाविकास आघाडीत बिघाडीची चिन्ह आहे। महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष राज्यसभेसाठी आग्रही आहेत। पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये झालेल्या बैठकीत काँग्रेसनं रोखठोक भूमिका मांडत राज्यसभेच्या जागेवर दावा ठोकला, तर दुसरीकडे राष्ट्रवादी देखील शरद पवारांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यासाठी आग्रही आहे। त्यामुळे राज्यसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये वादाची शक्यता आहे। देशातील राजकारणाचा विचार करता राज्यसभेची जागा काँग्रेससाठी महत्त्वाची आहे। राज्यसभेत काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी राज्यसभेची जागा काँग्रेसला देण्याची विनंती आहे, तर शरद पवारांची उमेदवारी संदर्भातली इच्छा जाणून घेऊन राष्ट्रवादी पुढची भूमिका मांडणार आहे। शरद पवारांचा अनुभव पाहता त्यांनाच उमेदवारी मिळावी, पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची देखील मागणी आहे। तर दोन्ही पक्ष ठाकरेंच्या शिवसेनेसोबत चर्चा करून पुढचा निर्णय घेणार आहेत। आम्हाला राज्यसभेची जागा ही आमच्या पक्षाला दिली पाहिजे आणि त्यासाठी आमचा आग्रह त्यांच्याकडे राहिलेला आहे। यावर या चर्चेनंतर पुन्हा वरिष्ठांशी ते सुद्धा चर्चा करणार आहेत। पण आमची भूमिका आम्ही मांडत असताना, आमची आग्रही भूमिका मांडत असताना आम्हाला नॅशनल पॉलिटिक्सच्या हिशोबाने तो विचार करून आम्हाला राज्यसभेची जागा आमच्या वाट्याला सोडावी आणि मदत करावी अशी आम्ही विनंती केलेली आहे। असं आहे की पवार साहेबांनी या असलेल्या वर राज्यसभेवर जावं। 60 वर्ष सलग विधानसभा, लोकसभा, केंद्र, राज्य सरकारमध्ये त्यांचा सहभाग, महाराष्ट्राच्या देशाच्या हितासाठी त्यांनी केलेले योगदान लक्षात घेता, किंवा महाविकास आघाडी एकत्रित करण्याच्या संदर्भातला निर्णय लक्षात घेता ते त्यांना करावं अशा प्रकारची निश्चितपणाने मागणी आमच्या सगळ्यांची आहे। याआधी ठाकरेंच्या शिवसेनेनं देखील राज्यसभेच्या दोन्ही जागेवर संख्याबळानुसार आपलाच दावा असल्याचं सांगितलं होतं। दरम्यान यावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांमध्ये मतमतांतरे देखील पाहायला मिळाली आहेत। मात्र आता पुन्हा एकदा ठाकरेंची शिवसेना पवारांसाठी सकारात्मक दिसतीये। याचं कारण संजय राऊतांनी केलेलं मोठं विधान। शरद पवार राज्यसभेची निवडणूक लढणार असल्याचा दावा संजय राऊतांनी केला। राऊतांच्या दाव्यानंतर पवारांनी इच्छा व्यक्त केल्यास काँग्रेस कोणता निर्णय घेणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ती पक्ष लवकरच एकत्र बसतील आणि निर्णय होईल। एक मात्र नक्की की शरद पवार साहेब ही निवडणूक लढणार आहे, एवढं मात्र मला माहिती आहे। आता तीन पक्षांचा जो काय विषय आहे तो एकत्र, तीन पक्ष त्याला मान्यता देत आहेत, नाही देत आहेत, अजून काय होत आहे त्याच्याविषयी मी आत्ता सांगू शकत नाही। कालच मी पवार साहेबांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी मी इस्पितळात फोन केला। त्यांच्याने माझा एक वेगळ्या प्रकारे संवाद झाला, तेव्हा मला त्यांच्या बोलण्यातून जाणवलं ते मी तुम्हाला सांगतो। आमचं एकमत नाही हे बोलणं योग्य नाही। एकमत नसल्यास तर आमची बैठक का झाली असते? बैठक म्हणजे डेमोक्रेसीच्या पद्धतीने सगळे आमचे जे महाविकास आघाडीचे नेते आहेत ते सगळे बसतात, त्याच्यावरती विचार करतात आणि विचार केल्यानंतरच एक निर्णय घेण्यात येतो। एकीकडे राज्यसभेच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत ओढाताणी सुरू आहे, तर दुसरीकडे सत्ताधारी मात्र राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करत आहेत। राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी ही काळजी घेतली जात असल्याचं बावनकुळेंनी म्हटलंय। मात्र महाविकास आघाडीत एकमत न झाल्यास निवडणूक होण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलंय। या निवडणुकीमध्ये फार निवडणुका न होता अनौपचारिक झाल्या पाहिजे हीच काळजी आपण घेत असतो। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी हाच विचार केला आहे, आम्ही सर्वांनीच हा विचार केला आहे की राज्यामध्ये अनौपचारिक निवडणुका व्हाव्यात। पण तशी अटीतटीची परिस्थिती आली किंवा त्यांच्यामध्ये काही एकमत झालं नाही तर मात्र मग निवडणूक होऊ शकेल। महाविकास आघाडीत तिन्ही पक्ष राज्यसभेवर जाण्यासाठी आग्रही आहेत। तिन्ही पक्षांनी त्यांची भूमिकाही मांडली आहे। काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीची चर्चा झाली आहे, मात्र आता ठाकरेंच्या शिवसेनेसोबत दोन्ही पक्ष चर्चा करणार आहेत। त्यामुळं या तिन्ही पक्षांमध्ये एकमत होणार का, राज्यसभेवर तोडगा निघणार का, याकडे आता लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।